नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता द्वितीय सत्र तील पाठाला सुरुवात करणार आहोत. आपला विज्ञानमधला द्वितीय सत्रातला पहिला पाठ आहे गती व गतीचे प्रकार. आता या चित्रात तुम्हाला काही व्यक्ती वस्तू दिसत आहेत. यामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू गतिमान आहेत हे तुम्हाला सांगता येतील. पहा, या ठिकाणी या मुलाने किक मारलेला हा चेंडू हवेत काय दिसते आपल्याला गतिमान दिसते. हा भोवरा त्याच्या ह्याच्यावर गतिमान दिसते. हा या मुलाने फेकलेला चेंडू वर सरळ रेषेत गेला आणि खाली येताना आपल्याला दिसते. उडणारे विमान, या कुंभाराचं चाक फिरणारं, या वस्तू गतिमान आहेत. मग आपल्याला या पाठामध्ये पाहायचं नेमकं गती म्हणजे काय आणि आपल्याला त्याचे प्रकार पाहिजेत. आता गती म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहूया. पहा, वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात. आता गती म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पहा, एखादी वस्तू आहे ती सतत काय होते, तिचं विस्थापन होते. विस्थापन होणे म्हणजे काय, सतत जागा बदलणे. आता उदाहरणार्थ हा पेन हा सोडला, पहा सतत जागा बदलत चालला, म्हणजे हा पेन कसा आहे, गतिमान आहे. हा सतत जागा, विस्थापन म्हणजे काय, सतत जागा बदलणे. बघा, वस्तूचे ठराविक वेळेत, पण कसं ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात. समजलं गती म्हणजे काय. आता आपण पाहूया गतीचे प्रकार पाहिजे आपल्याला. आता आपल्याला माहिती झालं गती, या पेनाची गती आपण पाहिलं, या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जो सततचे काय होते, त्याचं विस्थापन होते, सतत त्याची जागा बदलते, त्याला गती म्हणतात, या पेनाची गती. मग आता या गतीचे प्रकार पाहत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की गती अनेक प्रकारचे. आता आपण पाहतो बसमध्ये बसल्याच्यानंतर झाडं, आपल्याला बस गतिमान झाली की झाडं पाठीमागं पळालेली दिसतात. पुन्हा मुलाने मारलेला चेंडू तो सरळ एका रेषेत जातो. जसं कुंभारानं फिरवलेलं चाक हे तिथल्या तिथंच आहे, पण असं त्याच्या आसावर फिरतंय भोवती. हे गती. आता हेच गतीचे प्रकार आहेत. आता हे गतीचे प्रकार आपल्याला लक्षात आले असतील की एकतर काय गतीचे प्रकार आपण पाहूया. पहा, या ठिकाणी गतीचे प्रकार दोन आहेत, फक्त दोन. कोणते, रेषीय गती आणि नैक रेषीय गती. आता रेषीय गती कशाला म्हणायचं, आता दिलेल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मुलाने मारलेला चेंडू हा एका सरळ रेषेत जातो, वाहन एका सरळ रेषेत जातं, रस्त्यावर धावणारे वाहन, हवेतून उडणारा पक्षी एका सरळ रेषेत जातो, म्हणजे हे रेषीय गतीचे उदाहरण आहेत. नैक रेषीय म्हणजे काय, आता तो आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता पहा, रेषीय गती म्हणजे काय, त्याची व्याख्या पाहूया आपण. एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असं आपण म्हणतो. मग रेषीय गती म्हणजे काय, की थोडक्यात एका सरळ रेषेत वस्तू असलेली गतिमान, त्याला म्हणायचं रेषीय गती. उदाहरणार्थ आपण पाहिलं, रस्त्यावरून धावणारे वाहन, बंदुकीतून सुटलेली गोळी, ही एका सरळ रेषेत गतिमान असतात, म्हणून त्याला म्हणायचं रेषीय गती. आता या रेषीय गती पण आता लक्षात घ्या की बंदुकीतून सुटलेली गोळी काही सुटल्याबरोबर एकदम फास्ट जाते, पण काही काळावर अंतरावर गेल्याच्यानंतर ते त्याच ठिकाणी थांबते. मग थांबल्याच्यानंतर त्या वस्तूचा जो वेग जो आहे, तो वेग काय झालेला आहे, सतत बदलत गेलेला आहे. सुरुवातीला फास्ट होता, त्याच्यानंतर थोडा कमी झाला वेग, थोडा कमी झाला, असं करीत. म्हणजे आता या रेषीय गतीचे देखील मला सांगायचं आहे की त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रेषीय समान गती. रेषीय समान गती, आत्ताशी मी तुम्हाला सांगितलं, बंदुकीतून सुटणारी गोळी ही कसं आहे की ती सुरुवातीला जास्त स्पीडमध्ये असते, पुन्हा काही अंतर पार केल्याच्यानंतर तिची स्पीड, तिचा वेग जो काय तो कमी होतो. आता रेषीय एक समान म्हणजे काय, ती सतत होत असलेलं जे विस्थापन आहे ते सतत सारखं असेल तर त्याला म्हणायचं एक समान गती. पहा, आता आपण व्याख्यावरून पाहूया. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असतं तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. आता आपल्याला उदाहरण सांगायचं झालं, आपण पाहतो 26 जानेवारीला टी व्हीवर वगैरे आपले सैनिक काय करतात, संचलन करतात. पहा, त्यांचं संचलन करत असताना त्यांचा हात, त्यांचे पाय एका सतत कालावधीत सतत सारखंच असतं, किंचितही बदल झालेला नसतो आणि ते एका सरळ रेषेत चालत असतात. त्याच्यामुळं
त्याला म्हणायचं रेषीय एकसमान गती. हे समजलं सैनिकाचं संचलन. आता तुम्हाला सैनिकाचं संचलनाचा फोटो दाखवतो, पहा या ठिकाणी. पहा यांचं कसं आहे का कुठंतरी वेगवेगळं. पाय सारखेच पडायलेत, हात सारखेच आहेत, चालणं सारखंच आहे, म्हणजे त्यांचा वेग पण सारखा आहे. आणि कितीही चालू द्या त्यांनी, त्यांचा वेग कमी होत नाही, म्हणजे होत असलेलं विस्थापन देखील सारखंच आहे, सतत सारखं. त्याला म्हणायचं रेषीय एकसमान गती. आता त्याच्यानंतर आपल्याला रेषीय गतीचा दुसरा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे रेषीय असमान गती. आता असमान म्हणजे काय, की एकक कालावधीत वस्तूनं पार केलेलं अंतर हे सतत बदलत जर असेल, मगाशी म्हटल्याप्रमाणे बंदुकीतून सुटलेली गोळी ही कसं आहे, सुरुवातीला वेग तिचा जास्त असतो, पुन्हा कमी कमी होत जातो, सरळ रेषेतच धावते ती गोळी, पण तिचा वेग सतत बदलतो, त्याच्यामुळं ते असमान गतीमध्ये येतं. पहा त्याची व्याख्या. पहा, एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेलं अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. हे समजलं. आता ह्याचे उदाहरणं पाहिजे झाले तर आपण पाहिलं, बंदुकीतून सुटलेली गोळी, घसरगुंडीहून घसरणारी मुलगी. पहा आता तुम्ही घसरगुंडी खेळलीच असेल, मग घसरगुंडीहून सुरुवातीला बसल्याच्यानंतर वेग येतो, म्हणजे गती होते, पण जशी जशी घसरगुंडी संपते, ज्यावेळेस खाली येतो आपण, त्यावेळेस आपला गती काय होते, कमी होत जाते. म्हणजे एका सरळ रेषेत असून पण ती सतत वेग काय होतं आहे आपला बदलतो, त्याच्यामुळे काय म्हणायचं, हे रेषीय असमान गती. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, धावपट्टीवरून धावणारे विमानाची गती. आता विमान आपल्याला अवकाशात उडत असताना सुरुवातीला धावताना त्याची गती कमी असते, पुन्हा जसा वेळ घेतं ते अवकाशात जायच्या अगोदर त्याची गती अत्यंत वाढते. म्हणजे एकक कालावधीत त्याचं जे अंतर आहे, त्याचं जे विस्थापन आहे होणारं, ते विस्थापन सतत बदलत असतं, म्हणून याला म्हणायचं रेषीय असमान गती. त्याच्यावर नंतर झाडावरून पिकलेलं जे फळ आहे, ते फळ खाली पडताना त्याची गती. हे सर्व उदाहरणं आपल्याला सांगता येतील. हे सर्व उदाहरणं रेषीय असमान गतीचे. याच्यामध्ये पहा परत आपण चर्चा करूया. गती व गतीच्या प्रकारामध्ये गतीचे प्रकार दोनच आहेत. पहिला प्रकार आहे रेषीय गती, आणि रेषीय गतीचे परत पुन्हा दोन प्रकार आहेत, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू नैक रेषीय गती. आता या नैक रेषीय गतीचे थोडे जास्त प्रकार पडतात, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतीलच. जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.